घोटाळे कोणी केले आणि म्हणून मुंबईमध्ये आम्ही काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे रस्ते असतील, मुंबईतले सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील, मुंबईतली मेट्रो असेल, मुंबईचे कारशेड असतील, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय. आणि त्यामुळे घरं, जी हाऊसिंग, स्लम, मुंबई झोपडपट्टी मुक्त बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे 40 लाख लोकांना घर देण्याची सुरुवात आम्ही केली. क्लस्टर आम्ही करतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास रखडलेला होता. या पुनर्विकास फनल झोनमधला, त्याचबरोबर सीओडी मधला, डिफेन्स एरियातला पुनर्विकास प्रकल्प जो आहे आता थांबणार नाही. पण मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार. ते काम बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण आम्ही करणार. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं हाऊसिंग फॉर ऑल, हे देखील त्याची स्वप्नपूर्ती आम्ही सुरू केलेली आहे. आधीच अधिवेशन होतं. अरे बाबा, सकाळी 9 वाजता अधिवेशन सुरू व्हायचं, रात्री 2 वाजेपर्यंत चालायचं. पण सगळे विरोधी पक्ष यामध्ये फक्त स्टंट करणे आणि विरोधी पक्षनेता, बस विरोधी पक्षनेता. अरे कामाचं, लोकांच्या प्रश्नाचं राहिलं बाजूला, विरोधी पक्षनेता आहे का विरोधी पक्ष? अरे लोकांनी तुम्हाला तेवढी संख्या नाही दिली. तुम्ही पुढच्या वेळेत जाऊन तो प्रयत्न करायला पाहिजे विरोधी पक्षनेता एवढे तुमचे आमदार आणण्यासाठी. त्यामुळे हे जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांनी आरोप कितीही केले तरी सुद्धा आम्ही आरोपाला कामातून उत्तर देणार. आणि ज्या योजना आम्ही केल्या 3.5 वर्षामध्ये, मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी असताना, या ठिकाणी परदेशी गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे, स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे, जीडीपी मध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे, विकास कामं 10 लाख कोटीची सुरू आहेत. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे महाराष्ट्रातली जनता जाणते आहे. शेतकऱ्यांना आम्ही 13-15 हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा केले, तरी विरोधक सांगतात पैसे मिळाले नाही. 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. म्हणून खोटं बोला, रेटून बोला, ही विरोधकांची जी काही पद्धत आहे, इथे ती पद्धत आम्ही या ठिकाणी त्यांना उघडं पाडलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभे राहिले. जे लोक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तोडणार तोडणार, याला हे उत्तर आम्ही दिलेलं आहे. मुंबईकर बाहेर फेकला गेलेला पुन्हा मुंबईत आणणार, हा आमचा संकल्प आहे महायुतीचा. अरे मग तो आता मुंबईचा विकास करणारा कोण आणि खलनायक कोण? डाका टाकणारा कोण? दरोडे टाकणारा कोण? मुंबईमध्ये कोस्टल याच्यामध्ये, कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, मिठीच्या नदीमध्ये कोण आहे? रस्त्यामध्ये, डांबरामध्ये